गजर कीर्तनाचा। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरती माई के दुःखाची जनती, नाही आदि अंती अवसान। अविनाश करी आपुलिया, ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। तुका म्हणे का मरणची सरे, उत्तमची उरे कीर्ती माघे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसूतां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्। अन्याउच हस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं। महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांभोज तेजस्फुर्ति प्रदेशम। विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अदत्रे जननी देवाचिये। संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधी राजा। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, देवा यावरी न करावा हे। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा हे। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरो। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेद। आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे। एरती माई के दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर राष्ट्रांनी स्मृत तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून, या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ सुखाचा पत्ता सांगतात। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगावरचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा। तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, काय नियोजनानं आहे, तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला खूप धावपळ करून बोलवलंय। वैकुंठवासी कैलासवासी आमच्या मुद्रुका आई धोंडीराम खरसडे या आई साहेबाच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या खडसरी कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलंय। नजर लागावं एवढा गोड कार्यक्रम त्यांनी सर्व मंडळींनी केला। द्यावे तेवढे तुम्हाला धन्यवाद आहे। एक दिवसाचं कीर्तन म्हणलं की जमाव करायला थोडं जडच जातं महाराज।
एक तर पावसाच्या वातावरणामुळं कसं करायचं, काय करायचं, पण येणाऱ्या सर्व मंडळीसाठी वॉटरप्रूफ व्यवस्था केली. मला आनंद आहे महाराज. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जगतोय, ज्या देशामध्ये आपण जगतोय, त्या वेदाचं वाक्य मातृदेव भव पितृदेव भव आहे. जिथं आईला देवता मानल्या जातं, जिथं बापाला देवता मानल्या जातं, अशा महाराष्ट्रामध्ये, अशा देशामध्ये लोक जिवंतपणे मायबापाला बोलत नाही. एक, लोक जिवंतपणे मायबापाला भाकरी घालत नाही. दोन, लोक जिवंतपणे मायबापाला वृद्धाश्रम मध्ये नेऊन घालतात. तीन, लक्ष देऊन ऐका. ज्या महाराष्ट्रामध्ये लोक मायबापाला बोलत नाही, लोक मायबापाला भाकरी घालत नाही, लोक मायबापाला वृद्धाश्रम मध्ये ठेवतात, त्याच महाराष्ट्रामध्ये आपल्या आईचा उत्सव एवढ्या थाटामाटात करणारे सुद्धा लोक आहे, हे विसरून चालतात. म्हणून खूप सुंदर वाटलं मला. का केले पाहिजेत असे कार्यक्रम? दशक्रिया विधी निमित्त प्रवचन का ठेवायचे? पुण्यतिथी निमित्त कीर्तन का ठेवायचे? काही लोक म्हणतील तुमचे घर चालावं म्हणून, असं काही लोकांचा भास असेल, तो मनातला काढून टाका. तुम्ही कीर्तन ठेवले म्हणजे आमचं घर चालतं, असा जर तुमचा मानस असेल तर कोरोनाच्या काळामध्ये 2 महिने 2 वर्ष सप्ताह बंद होते. मग आम्ही जिवंत आहे म्हणजे तुम्ही आमचे घर चालवत नाही. तुम्हाला तुमचेच घर सांभाळत नाही आणि तुम्ही लोकांचे काय घर चालवणार आहे? तुमचेच घरचे तुम्हाला कंटाळलेले. सर्वांचं जे चालवतो, सर्वांच्या जेवणाची व्यवस्था जो करतोय, तो पांडुरंग परमात्मा आहे. तुम्ही कोणी चालवत नाही, आपणही कोणी चालवत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. खूप सुंदर नियोजन केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. या प्रकृतीचा एक नेम आहे, या निसर्गाचा एक नेम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागेल. कारण वेगळं असू शकतं प्रत्येकाच्या जाण्याचं. आता 2-4 दिवसापूर्वी रायगडला किती मोठी घटना घडली महाराज. लोक झोपेत असताना दरड कोसळली, तिथे अनेक लोकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले महाराज. कोणता दिवस कधी कसा येईल काही सांगता येत नाही. पाठीमागच्या महिन्यामध्ये समृद्धी महामार्गाला खूप मोठा अपघात झाला, त्यावेळी 25 लोक ठार झाले. प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं वेगळं असू शकतं. आपल्या बुद्धीप्रमाणे लोक काय काढतील काही सांगता येत नाही. कोणी म्हणे ड्रायव्हर पेले, काही मूर्ख म्हणतात तो समृद्धी महामार्ग चुकीचा आहे. आता एवढा खर्च केलाय सरकारनं, तो काही चुकीसाठी केला का? मग आता जर समृद्धी चुकीचा आहे तर त्या दिवसानंतर 3ऱ्या दिवशी इंदोर हायवेला एका हॉटेलमध्ये कंटेनर घुसलं. मग त्या बिचारायचा काय दोष आहे? ज्याचं मरण आलं ना महाराज, त्याला हवेची गरज नाही, त्याला डॉक्टरची गरज नाही. अहो कीर्तनात काही महाराज लोक मेलेले, तुमच्या संभाजीनगरचीच बाबा गेलेले ना, बरोबर आहे का नाही? ज्याचं मरण आलं, लोक म्हणतात महाराज माझ्या आईला खूप अटॅक आला होता आणि हॉस्पिटल थोडं दूर होतो, जर 15 मिनिटाच्या अगोदर जर आपण हॉस्पिटलला पोहोचलो असतो तर आमची आई जगली असती, अशी तुमची आणि माझी धारणा आहे. अरे जो डॉक्टर अटॅक तज्ञ असतो, हृदयविकाराचा तज्ञ असतो, त्या डॉक्टरला स्वतःला अटॅक आल्यानंतर तो स्वतःला वाचू शकत नाही. तुम्हाला कसं वाचवणार आहे महाराज? एक वाक्य लक्ष देऊन ऐका. काही लोक म्हणतात की लोक यानं गेले त्यानं गेले. मी तरी या मताचा माणूस आहे. जाणं हे ठरलेलं आहे, निमित्त कसे असू शकतं. फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. मी आवर्जून सांगेल दादा, ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाच्या सत्तेने हे जग चालतंय, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचा आणि बाप तुम्हाला मला सोडून गेला, यात काय नवले. एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार, एथ नाही उरो आले अवतार. ते पामर जीव किती जीव आयर ते पामर जीव किती जीव ते पामर
जीवा किती नाही उरू आले अवतार एरते पामर जीव किती जाणं या निसर्गाचा नियम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागतं. भले प्रत्येकाच्या जाण्याचं कारण भिन्न भिन्न असू शकतं, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी असू शकते, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं असू शकतं, प्रत्येकाच्या जाण्याचा वार वेगळा असू शकतो, महिना वेगळा असू शकतो, साल वेगळा असू शकतं. पण या मृत्यू लोकाचा एक नियम आहे, ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं ठरलेलं आहे गड्यांनो. फक्त जाणकार मंडळीला माझा एक प्रश्न आहे, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाहीये. मी कधी जाणार हे मलाही माहित नाहीये आणि तुम्ही कधी जाणार हे तुम्हालाही माहित नाहीये. मग जाणं जरी तुमच्या आणि माझ्या हातात नसेल, पण कसं जायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे. कोणाच्या पुण्यतिथीला गेले का नुसत्या चपातीन भाजी नका खायचो, ती घरी खायला भेटते तुम्हाला आणि मला. कीर्तनकारासमोर लोक अशा बगळ्यासारख्या माना हलवतात, असं वाटतं कीर्तन संपलं की हिमालयात जातं काय करू बाबराव. कीर्तनकारासमोर बसल्या बसल्या सर्व मंडळीला माझी एक विनंती, तुम्ही हाही विचार जीवनामध्ये करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे. बसणाऱ्या सर्व मंडळीला एक विनंती गड्यांनो, तुम्ही एवढं चांगलं जगू नका की तुमच्यासाठी संभाजीनगर जिल्हा रडल, पण कमीत कमी तुमचं बजाजनगर, तुमचा हा एरिया तुमच्यासाठी रडाव एवढं तर प्रत्येकानं जगाव. याच्यापेक्षा जास्त सबसिडी मी देऊ शकत नाही, कारण मी सरकारमध्ये थोडा आहे. नका का तुमचं बजाजनगर तुमच्यासाठी रडे ना, पण कमीत कमी तुमचे नातेवाईक तुमच्यासाठी रडाव. अहो काही लोक एवढे वाईट असतात की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. मी या मताचा महाराज आहे, लोकांनी आपल्या मरणाची वाट पाहेपर्यंत जगतात कशाला. लोकांनी तुमच्या मरणाची वाट पाहावी, लोकांनी तुमच्या मरणाचा नवस करावा, एवढे दिवस जगू नका, थोडं जगा. महाराज सांगतात, कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा कबीरा, जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे. अरे असं जाणं झालं पाहिजेत की तुम्ही गेल्यानंतर लोकांना हुरहुर वाटली पाहिजेत. माणूस किती चांगला होता, माणूस किती सुंदर कीर्तनकार होता, किती चांगला वादक होता, किती चांगला गायक होता, किती चांगला राजकारणी होता, हे महाराष्ट्राला कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं, जिवंतपणी कळत नाही. या मृत्यू लोकाचा एक नेम आहे, माणूस किती चांगला होता हे लोकांना कळण्यासाठी त्या बिचाऱ्याला मरावं लागतं. सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती, महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलो. जिवंतपणे त्या मायमाऊलीचा आश्रम कुठे आहे मला सुद्धा माहित नव्हतं. तुमचं काय घेऊन बसले मी दररोज फिरणारा माणूस. तिने जिवंतपणे किती गोर गरीब मुलींचा सांभाळ केला, किती अनाथ मुलींचं लग्न केलं हे तुम्हालाही माहित नाही. लोकांच्या मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ही बिचारी अनाथाची माय होती. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवन थोडं जगा गड्याव, पण काम एवढं सुंदर करा की तुमची कीर्ती उत्तम या जगामध्ये शिल्लक राहिली पाहिजे. उत्तमाची बुरे कीर्ती मागे हो, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे, उत्तमाची बुरे कीर्ती मागे. घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती जर तुमची या जगामध्ये शिल्लक राहा वाटत असेल तर आजपासून प्रत्येकानं आपल्या जाण्याची तयारी करा. जेवढे क्रांतिकारी संत या महाराष्ट्रात जन्माला आले, जेवढे काही देशभक्त, जेवढे काही संत महानुभाव या देशामध्ये जन्माला आले, त्या सर्व संतांचं, त्या सर्व क्रांतिकारांचं आयुष्य पहा. त्यातला कोणताच महात्मा 100 वर्ष जगलेला नाहीये. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तुमच्या मंदिराला कळस आहे, मायमाऊलींच्या कपाळाला कुंकू आहे,
त्या राजाचं चरित्र जर वाचलं तर 45-46 वर्ष जगलाय माझा राजा. 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन अगदी 20 ते 25 वर्षात कार्य केलंय महाराज. किती? ज्ञानोबरायांनी वयाच्या 16व्या वर्षी सर्व कार्य संपलं होतं ज्ञानोबरायचं. ज्ञानेश्वरी लिहून झाली, चांगदेव 65, अमृत अनुभव, हरिपाठासारखा एवढा गोड ग्रंथ, भिंत चालवली, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, मेलेले माणूस जिवंत केला, पाठीवर मांडे भाजले, सर्व कार्य वयाच्या 16व्या वर्षी. आणि आपल्या भावांच्या आग्रहास्तव ज्ञानोबराय 22 वर्षापर्यंत जगले. म्हणजे 4-5-10 वर्ष ज्ञानोबरायचं आयुष्य असेल, पण कार्य एवढं सुंदर केलं. अजून सुद्धा 750 वर्ष झाले ज्ञानोबरायचा समाधी सोहळा होतोय. छत्रपती शिवाजी महाराज गेले, ही बातमी ज्यावेळेस महाराष्ट्राला कळाली त्यावेळेस महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये. सर्व मावळ्यांना दुःख झालं, त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये. राजाचं जगणं एवढं सुंदर होतं, माझ्या राजाचं वागणं एवढं गोड होतं. छत्रपती गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला, असा इतिहास आपण इतिहासकारांच्या मुखातून ऐकतोय. तुमच्याने माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार, एवढं तुम्ही आणि मी चांगलं नाही जगू शकत याची शाश्वती मी तुम्हाला कीर्तनातून देतो. तुमच्याने माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार, पण तुमच्याने माझ्यासाठी लोक रडले पाहिजेत याची आतापासून तयारी करा. मी तर नेहमी सांगतो, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई दो का कई ठोकर, कोई हंस हंस के जीते हैं, कोई जीते हैं रो रो कर, मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानायला शिका मायबाप, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. कोणाच्याही जयंत्या नाही होत महाराष्ट्रामध्ये, कोणाच्याही पुण्यतिथ्या नाही होतो महाराष्ट्रामध्ये. मी नेहमी आवर्जून कीर्तनात एक वाक्य सांगत असतो, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं रक्त त्याला जिवंतपणे भाकरी घालत नाही. पण ज्या रक्ताने या देशाचा विचार केला, या महाराष्ट्राचा विचार केला, या समाजाचा विचार केलाय, ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसल, पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र त्या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. उत्तम कार्य करा जीवनामध्ये, निश्चित तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहील. मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाचा प्रयत्न हा सुख प्राप्ती व दुःख निवृत्तीसाठी आहे. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे, दुःखद भजते जंतुम सुखम सर्वाय रुच्यते. भामतीकार आपल्या ग्रंथामध्ये वर्णन करत असताना किती गोड वर्णन करतात. रात्रंदिवस तुमचे आणि माझे जे प्रयत्न चालले ते फक्त सुखासाठी चालले. तुम्ही तुमचे खेडेगाव सोडून इथं संभाजीनगरला नोकऱ्या करता, व्यवसाय करता, धंदा करता, रात्रभर काम करता, दिवसभर काम करता. हे देवासाठी करता का पैशासाठी करता? हो बोलत चला गड्या, एवढं शांत नका बसू. हा पैशासाठी घरदार सोडून, मायबाप सोडून, लेकरं सोडून आपण रात्रंदिवस इथं ड्युट्या करतो. कोणी कंपनीत काम करतोय, कोणी व्यवसाय करतोय, कोणी धंदा करतोय, कोणी गाड्या चालवतोय. रात्रंदिवस जे कष्ट चालले हे देवासाठी का पैशासाठी? हा हे नसल पटलं तर सोपं करून सांगतो.
मी रात्रभर प्रवास करून सकाळी तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा बोला. आता लागली तुमची टूक आहे. महाराज लोकांचं काही सांगितलं की अशा गुदगुल्याच होतात गाडीकडे जायला. का लोक आपल्या उन्हावर आहे, काही कळत नाही काय असं. रात्रंदिवस तुमच्या आणि माझे प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे. मी नाही सांगत, प्रमाण घ्या. हा सर्व सुखाची आशा जन्म केला, सर्व सुखाची आशा जन्म केला. क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. विंडता दिशा क्षीण पावला, विंडता दिशा क्षीण पावला. माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा. माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेनते कोणी, माझे स्वहित नदी को माझे नदी को माझे सोयीत नदी को. महाराज सांगतात नाटाच्या अभंगामध्ये, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ. यज्ञ नाही हा, यज्ञ वेगळा आणि यज्ञ हा शब्द वेगळा. यज्ञ म्हणजे प्रयत्न. आपण सगळे यज्ञच म्हणतो. काय चालू आहे काही कळत नाही, पण चालू आहे एवढं खरं आहे. बरोबर आहे का नाही? स्वर लावून बेसूर म्हणतोय आपण. कारण की आपण अभंग पाहून पाठ केलेच नाही, सगळे कानपाठच आहे ना. मी तर त्याही दिवशी बोललो ना आजही बोललो. महाराष्ट्रात जर सर्व कीर्तनकार, गायक, वादक, महाराज मंडळी, वारकऱ्यांच्या जर हरिपाठाची परीक्षा घेतली ना, तर 99% महाराज लोक फेल आहे. महाराज त्याला 1% पास होतील फक्त. काही म्हणतात जी पुण्याची तर पुण्याची गणना अवघड आहे. डायरेक्ट पुण्य आणि पुणे याच्यातला फरकच कळत नाही. फक्त म्हणायचं म्हणून म्हणायचं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती. यज्ञ म्हणल्यानंतर अर्थ बदलतो ना. आता यज्ञाचा आणि त्याचा काय संबंध आहे? सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. यज्ञ या शब्दाचा अर्थ आहे प्रयत्न. हिंडता दिशा क्षीण फावला, माया वेष्टीला जीव माझा. रात्रंदिवस तुमच्या आणि माझे प्रयत्न चालू आहे सुखासाठी. त्याचं नाव काय आहे? सुख. जे हवं आहे, जे प्राप्त करण्याची इच्छा आहे, त्याच्यासाठी रात्रंदिवस धडपड करतो. पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, जे हवंय ते मिळत नाही, जे नकोय ते सोडत नाही. जे हवं आहे त्याचं नाव आहे सुख, ते मिळत नाही. आणि नकोय त्याचं नाव दुःख. त्यानं तुम्हालाही सोडलं नाही, मलाही सोडलं नाही. जे दुःख मला आहे ते तुम्हाला नाही, जे तुम्हाला आहे ते मला नाही, जे आपल्याला आहे ते पखवाजाला नाही, जे पखवाजाला ते माईकवाल्याला नाही. पण दुःखाचं कारण जरी भिन्न भिन्न असेल, दुःखाचे प्रकार वेगळे वेगळे असेल, पण तुम्हाला आणि मला निश्चित कोणतं कोणतं तरी दुःख आहे. कबीर महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई ही नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया दिन बैरागी. तुम्हाला असं वाटतं का महाराष्ट्रातले राजे सुखी म्हणून? अजिबात नाही. जे सत्तेत नाही ते दुखी आहे. काही मागून येऊन कॅबिनेट झाले त्याच्यामुळे पहिले सत्तेतले दुःखीचे. त्या दिवशी ते एक न्यूज पाहिली कैकेची, तर कोट जुने झाले. जे शपथविधीला शिवलेले नवरदेवाचा ड्रेस ते ड्रेस जुने झाले. बरोबर आहे का नाही? जे सत्तेत नाही तेही दुःखीचे, जे सत्तेत आहे तेही दुःखीचे. मग ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा कधी सुखी राहू शकत नाही. काही ठिकाणी एवढा पाऊस आहे की पावसानं हाहाकार केलाय महाराज. आणि बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा काही ठिकाणी अजिबात पाऊस नाहीये. म्हणून ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा दुःखी आहे. आणि ज्या देशाची प्रजा दुःखी त्या देशाचा साधू कधी सुखी राहू शकत नाही. म्हणून कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. थोड़े थोड़े सब दुखी, सुखी राम के दास. काही लोक शरीरानं दुखी, प्रॉपर्टी एवढी आहे की अब्जाधीश आहे ते. 100-100, 1000-1000 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे. खायला भरपूर आहे पण शारीरिक सुख अजिबात नाही. आणि देव एवढा हुशार आहे महाराज.
प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट देत नाही. काही लोकांच्या घरी कीर्तनाच्या माध्यमातून जेवणाचा प्रसंग येतो, त्याच्यात आपल्या ताटात 40 पदार्थ असतात. एकदा वाटीत हात घातला की त्या वाटीचा नंबर येत नाही, आणि ते मालक आमच्या जवळ बसेल असतात, त्याच्या ताटात 2च पदार्थ, मुंगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. नुसतं आपल्या गुलाबजामकडे पाहिजे, आपल्या बासुंदीकडे पाहिजे. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणते छे छे जमत नाही, डॉक्टरने फक्त गोळ्याच खायच्या सांगितल्या, बाकी काही खायचं नाही. पैसा भरपूर आहे बघा ना, काही लोकांना ची पंचायत आहे, काही काहीला काय काय खाऊ याची पंचायत आहे. संपत्ती ज्याच्याकडे त्याच्याकडे शारीरिक सुख नाहीये, ज्याच्याकडे शारीरिक सुख आहे त्याच्याकडे अजिबात संपत्ती नाहीये. महाराज आळंदीला असताना दगड पचले असते महाराज, एवढी परिस्थिती खराब होती. 99-98 ला आम्ही आळंदीला गेलो, खायलाच भेटत नव्हतं, कोणी भेटलं ना आम्हाला खायला दिला अशी परिस्थिती होती. ज्यावेळेस खा वाटत होतं त्यावेळेस देवानं दिलं नाही. आता खायला एवढे पण पोट काहीच खाऊ देत नाही. काही खावतं मुळव्या दे, गोड खावतं शुगर होती. नेमकं देवाचं चतुरातो शिरोमणी उगच नाही म्हणलं महाराज त्याला. तुम्ही थोडा सर्वे करा, एक गोष्ट प्रामुख्याने तुमच्या लक्षात येईल, जगातले जेवढे काही श्रीमंत लोक आहे त्यांना कोणालाच पोर नाही, सगळ्याला पोरी महाराज. तुम्ही थोडा सर्वे करा, उद्योगपत्यांचा करा, राजकारण्यांचा करा, प्रॉपर्टी एवढी आहे त्यांची की पिढ्यान पिढ्या बसून खातील, पण आग लावायला पोरग नाही हो. ज्यांच्याकडे प्रॉपर्टी भरपूर त्यांच्याकडे वारसदार नाहीये, आणि ज्या बिचाऱ्यांना खायचा मेळ नाही, तुम्ही संभाजीनगरच्या प्लॅटफॉर्मवर जा ना, रेल्वे स्टेशनवर, त्या भिकाऱ्यांना वर्षाला एक पोरग. पोरं बी अशी गुडगुडीत महाराज, ना त्यांना डेंगू होत, ना त्यांना डेल्टा होत, ना त्यांना ताप येत, ना हिवताप. अहो महाराज त्या भिकाऱ्यांना कशाचं सॅनिटायझर कोरोनाच्या काळात, कशाचं मास्क वगैरे, महाराज नालीत झोपतात तरी डेंगू होत नाही. आणि काही काही काचाच्या बिल्डिंग मध्ये राहतात तरी त्यांना कसा डेंगू होतो. हा तेच ते देवाचं गणित आहे, आपल्या हातात अजिबात नाहीये. म्हणून कोयताना दुखी, आज बरेचसे लोक शरीरानं दुखी आहे. मी एक आता बजाज हॉस्पिटलला 2-3 दिवसापूर्वी आला, आमच्या एक संस्थेतलं छोटं मुलगा गाठ आली म्हणून त्याला थोडा प्रॉब्लेम सांगितला म्हणून गेलो होतो. तिथल्या एका तज्ज्ञ डॉक्टरांशी माझं बोलणं झाल्यानंतर ते म्हणे, महाराज कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलंय, आणि थोडा जर सर्वे केला तर तुमच्या लक्षात येईल, निर्व्यसनी लोकांना जेवढा कॅन्सर होतो तेवढा व्यसनी लोकांना होत नाहीये. मग काही म्हणतील आम्ही दारू सुरू करायची का? अजिबात नाही, तसं काही रिकामे कामं करायचे नाही, खरं सांगतोय तुम्हाला. आणि कॅन्सर मध्ये सर्वात जास्त जर प्रमाण कोणाचं असेल तर महिला मंडळींचं आहे. ज्या बिचाऱ्या चहा सोडून काही ना, तंबाखू खात ना, काय व्यसन असतं महिलांना, काहीच नाही, तरी सुद्धा होतो. याचं कारण व्यसनानं कॅन्सर होतो असं नाहीये, तुम्ही जे खाताय ते जेवण करतच नाही, तुम्ही विषच खाताय महाराज. केळं सुद्धा महाराज संध्याकाळी कच्चे असले की सकाळी पिवळे होतात. संध्याकाळी कच्चे असणारे आंबे 2 दिवसात पिवळे होतात. हे कशाने होतात? त्यानंच होतात महाराज. तुम्ही जे दूध वापरताय पुढ्याचं ते दूध नसून ते विष आहे. पूर्वी एवढे शुगरचे पेशंट नव्हते, आता लोक झाले जास्त आणि उत्पन्न झालं कमी, मग ते वाढण्यासाठी त्याच्यात मिक्स करावंच लागणार आहे. एकदा जर टमाट्यावर फवारणी केली ना, तर त्या फवारणीची ताकद कमीत कमी 30 दिवस असते. शेतकरी ते टमाटे चांगले दिवसा म्हणून दिवसाआड फवारणी करतो. काय तुम्ही टमाटे खाताय? आता तर खातच नाही, तो बाग सोडून द्या म्हणा, पण तरी सुद्धा टरबूज लाल व्हावं याच्यासाठी इंजेक्शन आहे. असं पीक नाहीये की त्या पिकावर मग आपण जर एवढं चुकीचं खात असेल तर काय आपली तब्येत चांगली राहणार आहे? हे वयस्कर लोक महाराज यांना कधी काहीच होत नाहीये. आता 5-5 वर्षाच्या लेकरांना चष्मे लागले हो. 5 वर्षाच्या लेकराला शुगर होण्याचं काय कारण आहे? आता काही लोक म्हणतात मसाल्याचं खाऊ नका, मूळव्याध होतो. कोणा सांगितलं तुम्हाला असं? तुम्ही नाही काही खाल्लं तरी मूळव्याध होतो. माझा एक मित्र आहे भुंबर म्हणून खोडेपुरीचा, त्याचा मुलगा फक्त 2 महिन्याचा आहे दादा. किती? 2 महिन्याच्या लेकराला मूळव्याध झाला. मग आता त्यानं आईचं दूध सोडून दुसरं काय पिलं हो? असं काही नाही. कोणता रोग कोणत्या रूपानं कधी येईल काही सांगता येत नाही, म्हणून थोडं सावध राहा. आता कधी काय होईल काही सांगता येत नाही. सगळ्या गोष्टी महागल्या. आता सर्वात स्वस्त जर काय झालं असेल या जगामध्ये फक्त मरण झालेलं आहे. हसत हसत लोक डॉक्टरकडे जातात आणि डायरेक्ट मरच बाहेर येतं. अवघड झालेले असे लोक महाराज. आमचे राजू महाराज थोरे वारले, सहज ताप आली म्हणून ऍडमिट केलं आणि 3 दिवसात पेशंट गेलं. कोणता रोग कशाने कधी काय होईल काही सांगता येत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, हात जोडून करतो, आपण जोपर्यंत सुखरूप आहोत, जोपर्यंत आपलं शरीर चांगलं आहे, तोपर्यंत देवाचं चिंतन करा. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे
करा रे बाबा चिंता हरिमुखी गाधार बली चिंता धनी करणी करू नका धनी करू नका हरिमुखी गाधार बली चिंता हरिमुखी करू नका. म्हणून जगात सगळ्याच गोष्टी दुःखी, कोई तन दुखी कोई मन दुखी. आता तनानं दुखी असणाऱ्या माणसाचा इलाज दवाखान्यात होईल. शुगर झाली त्याचे डॉक्टर आहे, कॅन्सर झाले ज्याचे डॉक्टर आहे, टीबी झाली त्याचे, कोणताही रोग होऊ द्या, अरे HIV सारखा महारोग झाला त्याच्यावर सुद्धा डॉक्टर लोक तज्ञ आहे. मग बरोबर आहे का नाही? शरीरानं असणाऱ्या रोगाचा इलाज दवाखान्यात होईल, पण मनानं दुखी असणाऱ्या माणसाला कोणत्या दवाखान्यात न्यायचं ना? हल्ली लोक मनानं खूप दुःखी. मनानं दुःखी म्हणजे काय हो? दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर ज्याला जळजळ होती त्याला मनदुखी म्हणतात विकास महाराज. काय दुसऱ्याची गाडी पाहिल्यानंतर ज्याला कसं नसं होतं. आणि आज हल्ली खूप वाढलंय महाराज ते. दुसऱ्या आपलं घर पत्राचं याचं त्याला दुःख नाहीये, दुसरा आरसीसी बंगल्यामध्ये कसा राहतो मोठं दुःख आहे. आणि खरं सांगू का, मी तर बसणाऱ्या मंडळीला विनंती करील, कधीतरी दुसऱ्याच्या सुखामध्ये सुद्धा सुख मानायला शिका, कधीतरी दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानायला शिका. तुम्ही जर दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःख मानायला लागले तर निश्चित त्याचे परिणाम वाईट घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन विना रहत उदास. लोक धनानं, काही लोकांकडे पैसे नाही म्हणून दुखी आहे, काही काही बिचाऱ्यांकडे एवढे झाले की ती ईडीमुळे दुखी आहे. काही काहीकडे 2-2 हजाराच्या नोटा जास्त झाल्या त्या बदली होईन म्हणून तेही दुःखीचे. म्हणजे दुःखी सगळेचे. तुम्ही असं नका म्हणू की लोक सुखी, अजिबात नाही. सुखी फक्त या जगामध्ये सुखी राम के दास, जो भगवंताचा दास आहे तो या जगामध्ये सुखी आहे. नाही तर असा माणूस दाखवा की तो सुखी, अजिबात नाहीये. तुम्हाला असं वाटतंय लोकांच्या गाड्या पाहिल्या की वा वा काय सुखी असाल, गाड्या नका पाहू, त्याचं फायनान्स पहा किती आहे. अजिबात नाही. बंगले पाहण्यापेक्षा त्या बंगल्याचे हप्ते पहा. जगात माणूस सुखी नाहीये. सुखी रामदास स्वामीने सांगितलं ना, जगी सर्व सुखी असा कोणी आहे, विचारी मना तोची. दिसायला जरी तुम्हाला ते कपडे शुभ्र दिसत असल, त्यांचे सोनं नाणं सगळं काही दिसत असल, पण आतून काय तेल मुंग्या चावतात हे ज्याचे त्याला माहित असतात. म्हणून जो देखे सो दुखिया पावा. सुख हवंय ना तुम्हाला? मग सुख जर पाहिजेत असेल तर आपण दुःखाच्या बाजारामध्ये सुख कसं शोधतोय? अजिबात नाही महाराज. काय झालंय, हल्ली माणसाला माणसाकडून अपेक्षा वाढलेल्या आहे. आणि मी तरी या मताचा महाराज आहे, माणूस माणसाकडून अपेक्षा करणं म्हणजे उघड्या शेजारी नागवं गेलं रातभर हिवान मेला असा कार्यक्रम आहे. जगातला प्रत्येक मनुष्य अपूर्ण आहे आणि अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. अरे पूर्णत्वाचं ज्ञान फक्त एका जगाच्या मालकाकडे. सुखरूप आहेसे तुझे कोणी सांगा? माझ्या पांडुरंगा, पांडुरंगासारखं सुखी या जगात कोणी नाहीये. मग त्याला शरण जाण्याच्या ऐवजी तुम्ही जर समाजाला शरण गेले तर तुमच्या पदरामध्ये दुःख पडल. म्हणून तुकोबरायांनी जे तुम्हाला आणि मला मार्गदर्शन केलंय, खूप गोड केलंय. बाबांनो, सुख हवंय ना तुम्हाला? मग मी सांगतोय तुम्ही काय करा, अभंगाचं पहिलं. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्या, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक
तुम्हाला आणि मला जे मार्गदर्शन करतात ते खूप सुंदर आहे. आपुला तो एक एक शब्द वापरलाय जगद्गुरु तुकोबांनी. खरं काय झालंय माहितीये का, हल्ली लोकांच्या फरमाईश खूप वाढलेल्या आहे महाराज. एका देवाना लोकांचं समाधानच होत नाहीये महाराज. महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, एवढं सगळं असताना सुद्धा लोक शिवमहापुराण ठेवतात. हा भाग वेगळा आहे. शिवमहापुराणाच्या विरोधातला माणूस आहे असंही काही नेहमी. वैष्णवानाम यथा शंभू पुराणानाम इदम तथा. पहिले जर वारकरी कोण असेल, पहिले जर शंभू वैष्णव जर कोण असेल तर माझे भगवान शंकर आहे. पण एखाद्या उत्तर प्रदेशी कथाकाराने कथा केली, त्याचं शिवमहापुराण पाहिलं, गर्दी जमते म्हणून आपल्याही बावळ्याने तेच करणं हे चुकीचं आहे. जे ज्याला जमतं ते त्यानं करायचं. आता सगळे महाराज लोक शिवमहापुराणच्याच नादी लागले. लोकही बावळे, तुम्हीच बावळे असं काही नाही. ह्या बिचाऱ्या यांच्यामुळे बेल मागलाय महाराज. ठीक आहे, थडग्याच्या दर्शनाला जाण्यापेक्षा महादेवाला तुम्ही मानता हे मला धर्मासाठी खूप चांगलं आहे. बाकीच्या ठिकाणी जाण्यापेक्षा, दुसऱ्या धर्माच्या लोकांकडे जाण्यापेक्षा महादेवाची सेवा करते याविषयी माझं दुमतच नाही मावल्यानो. तुम्ही उठान महादेवाला पाणी घाला, आमचं काही मत नाहीये. पण कमीत कमी घरच्या महादेवाला चहा तर पाजा, हे गरजेचं आहे का नाही. घरचा महादेव 9 वाजे लोक बिना चहाचा, तुम्ही असं किलोनं जरी पाणी टाकलं त्या महादेवाला, कस काय तो प्रसन्न होईल? अजिबात नाहीये. व्यभिचारी भक्ती झालेली महाराज. मी तर नेहमी सांगत असतो, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्हाला दुसरा संत नाही आवडला पाहिजेत महाराज. म्हणजे मी बाकीच्या संतांचा विरोध करतो, नाथबाबांचा, असं नाहीये. ज्ञानोबराय तुकोबराय आले म्हणजे सर्वच आले. ज्ञानोबराय तुकोबराय सोडून तुम्हाला दुसरा संत नाही आवडला पाहिजेत. महाराष्ट्रात पांडुरंग परमात्मा सोडून दुसरं दैवत नाही मानलं पाहिजेत तुम्ही. आळंदी पंढरपूर सोडून दुसरं तीर्थ नाही आवडलं पाहिजे तुम्हाला. लोक महाराष्ट्रात राहून पंढरपूरला जात नाही हो बावळे. जो महाराष्ट्रात राहून त्यानं पंढरपूर पाहिलं नाही असं समजायचं हे बिना पाकिस्तानचं चुकून इथं आलेलं आहे. ज्याला महाराष्ट्रात राहून पांडुरंग परमात्मा माहित नसावा, अरे आराध्य दैवत आहे ना तुमचं नि माझं ते. आणि काय आहे माहितीये का, तुम्ही बघा ना, मारवाडी लोकांचा सल्ला 1 नंबर. माणसाला जर व्यवहार शिकायचा असेल तर मारवाड्याच्या संगतीत राहायचं. मारवाड्याचा सल्ला मुस्लिम लोकांचा आल्ला ना आपला हल्ला गुल्ला आपला कधी ताळाच कळत नाही महाराज. आपला एक देव नाही, आपला एक वार नाही. ठीक आहे, शास्त्रानुसार एकादशी सोमवार उपवास सांगितलेला आहे आपल्याला. रविवार सुद्धा धरतात लोक. काही मेळ आहे का महाराज? रविवार कुठं उपवास आहे का महाराज? काही काही शुक्रवार धरतात. आणि 8 दिवसात सगळ्यात जास्त वार देवीचे जे. पण तुम्हाला एक कळलं पाहिजे, तुम्ही ज्या देवीच्या नादी लागली ती देवी माझ्या पांडुरंगाची सेवा करत असते. आणि तुम्ही पांडुरंगाला सोडून जर देवीच्या नादी लागले, ती नवरा सोडून तुमच्या मागे येईल का? एवढी तरी अक्कल पाहिजे. अरे पांडुरंगाची पत्नी ना लक्ष्मी, कोण आहे? जेवढ्या काही देव्या असतील त्या कोण आहे? आदिशक्ती आहे ना, ती पांडुरंगाची अर्धांगिनी आहे. मग पांडुरंगाची जर पूजा सोडून तुम्ही नुसती देवीचीच पूजा करायला लागले, आता तिच्या नवऱ्याला कसं सोडल? हुशार माणसाने तिच्या नवऱ्याची पूजा करा. आणि नवरा गेला की बायकोली इच्छा नसली तरी यावंच लागतं, म्हणजे तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदायातले जेवढे काही संत आहे त्या कोणत्या संतांनी देवीची पूजा केली नाही, त्यांनी फक्त पांडुरंगाची पूजा केली. आणि पांडुरंगाची पूजा केली त्याच्यामुळे मोक्ष आम्हा घरी. अरे नामदेवरायचे चरणस्पर्श वाळूला लागल्यानंतर, हात वाळूला नंतर ते सुद्धा परिसद होते. ही ताकद आहे महाराज. म्हणून खरं सांगू का, एक निष्ठता असावी, एक उपवास असावा, एक मंत्र असावा, एक ग्रंथ असावा, एक धर्म असावा. लोक जिकडं फायदा भेटतील तिकडं असं नाही होतो महाराज. एका माणसाने काय केलं, शेतीत खूप चांगले डाळिंब वगैरे आले. मग एका माणसाने, तज्ञाने सांगितलं बा तू बोर घे, म्हणजे मग ते पीक टिकल थोडं, त्याला ठिबक वगैरे लावून एकदम सुंदर. मग आता बोरची मशीन बोलवली, बोर घ्यायला सुरुवात केली. मग आता बोर घेत असताना त्याची प्रक्रिया कशी होती माहितीये का? 20 फूट खंदायचा, परत पुढे जायचा, 20 फूट खंदायचा, असे त्याने 100 खड्डे केले. किती खड्डे केले? शेतही वाया गेलं, 20 फूट खंदल्यामुळे पाणीही लागलं नाही, शेतही वाया गेलं, पैसेही नसले, आणि सगळं चुकीचं झालं. पण त्यानं तेच 20 फूट खड्डा जर 350 फूट खणला असता, 500 फूट खणला असता, पैसेही वाचले असते, शेतीही खराब नसती झाली, पाणी सुद्धा. माझी इच्छा आहे, बाकीच्या येड्या बांगड्या देवाच्या मागे लागण्यापेक्षा एकच पांडुरंग परमात्मा घ्या, तो 700 फूट खाली खांदा. तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार. ही वस्तुस्थिती आहे. वार बदलला की देव बदलतो. आपण शनिवार आला की महादेव, शुक्रवार आला की आली संतोषी माता. कुठून आली बिचारी काही माहित नाही, पण आली. कोणत्याच पुराणात तिचं वर्णन नाही, पण खाय फुटाने पड आडवा, आली संतोषी माता.
संतोषी माता जात नाही तर परत गुरुवार. कोणी स्वामी समर्थाला जातंय, कोणी साईबाबाला जातंय, कोणी गजानन बाबाला जातंय. माझं अजिबात दुमत नाही. प्रत्येकानं कोणत्या ना कोणत्या देवाला गेलं पाहिजेत. मी मगाशी तुम्हाला काय शब्द वापरला, तुम्ही थडग्याला जाण्यापेक्षा स्वामी समर्थाला जाता, ती हिंदूचंच दैवत आहे माझ्या. तुम्ही बाकीच्या ठिकाणी मस्जिदमध्ये जाण्यापेक्षा तुम्ही साईबाबाला जाता, ते आमचंच दैवत आहे. गुरुवार आला की बुधवार परत एक गाव आम्ही विठोबाचे नाम लगेच सुरू होतो. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. मंगळवार आला की आली परत देवी. अहो, जे वर्षभर बेवडे दारू पितात ते नवरात्रात चप्पल घालत नाही, काय फायदा आहे? ज्याला वर्षभर वार कळत नाही, नवरात्र एवढी कडक करतात की वर्षभर जे दारू पितात ते 9 दिवस चप्पल सुद्धा घालत नाही. अरे तू 9 दिवस भोंगळा बी फिरलात फायदा काय आहे? अशाने थोडी देवी प्रसन्न होणार आहे. वर्षभर दारू पितोय, वर्षभर चुकीचं वागतोय, वर्षभर तुला जगातली कोणतीच माय माऊली तुझ्या डोळ्याला चांगली दिसत नाही. नवरात्रात तू बिना चपलीचा फिरला काय, कपडे काढून फिरला काय, देवीची कृपा तुझ्यावर होणारच नाही. खरं सांगू, नवरात्रात उपवास करण्यापेक्षा, नवरात्रात बिना चपलेचं फिरण्यापेक्षा जगातल्या जेवढ्या काही माय मावल्या तुम्हाला तुमच्या बहिणीसारख्या आणि आईसारख्या दिसल्या की याच्यापेक्षा दुसरं नवरात्रच नाहीये जगामध्ये. प्रॅक्टिकली जगायचं शिका. उगत पिछे से आए और आगे ढकल दी असं अजिबात करू. सोमवार आला की झालं. परत सोमवाराला कोणता देव आहे? महादेव, शिवभोळा चक्रवर्ती, त्याची बाई, सगळं झालं. बिचारा आलाच रविवार. अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरा बारी सावत होनी भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. एवढे देव बदलू नका. आणि असं जर तुम्ही करसाल तर शेवटी तुमच्या पदरात दुःख पडल. म्हणून तुकोबराने पहिला शब्द वापरला, आपला तो एक. एक असणारा पांडुरंग परमात्मा जीवनामध्ये आपलासा करा. आणि बाकीच्या देवाचं वर्णन करत असताना तुकोबराय तर स्पष्टच बोलले मला, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते आपल्या पोटासी रडते मागुते शिते अवधान. ठीक आहे, आपल्या एक ते म्हसोबा पिसोबा असतात ना आपल्या ह्या जुन्या लोकांनी करून ठेवलेले, ते आपलं शेंडी कापायची असली बोकड्या कापावा लागतो. आता त्या म्हसोबाला बोकड्यात चालतो का? 5,000चे पत्र चालणार नाही का त्याच्यावर? मी महाराज म्हणून तुम्हाला सांगतो, मी माझ्या पोरीची शेंडी अजून कुठंच कापली नाही महाराज. एकदा बायको म्हणे जावळं काढायचे, म्हणलं तू आणतोय जावळं, अजिबात माझ्या पोरीचे काढायचे नाही. काही नाही, एकदम ठीकठाक आहे महाराज. अरे ज्ञानोबराय तुकोबरायला दररोज पंक्ती घालतोय आपण, आणि जावळं काढून आणि बोकडे खाऊन कोणतं दे? अरे एका मांसाहारी माणसाच्या एका खाटकाच्या दुकानावर एक बोकड्या तो खाटी कापत होता. जो गिऱ्हाईक आला होता ते बोकड्या त्या गिऱ्हाईकडे पाहून हसत होता. त्या गिऱ्हाईकाने विचारलं, ए का हसतो तू माझ्याकडे पाहून बकरा? त्यावेळेस तो बकरा म्हणला, हे बघ मी घास खातो तरी माझं मरण एवढं वाईट आहे. काय म्हणला बकरा? त्या गिऱ्हाईकाला काय म्हणला, मी घास खातो तर माझं मरण एवढं वाईट आहे, तू मला खातो, तुझ्या मरणाचा विचार मी करू शकत नाही. आता काही ताण नाही, आता हे श्रावण अधिक मास, आता बिचारे प्राणी सुखी आहे. कोंबड्या तर अशा वजनात चालू राहिल्या. आता रस्त्यानं पहा तुम्ही, कोंबड्या तर असं वाटतं की बिनविरोध माझी विधान परिषद निवड झाली काय करून, टुमुक 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 असल्या वजनात. बस हे 2 महिने कोंबड्या वजनात चालणार, 4-5 कार्यकर्ते पुढं 4-5 मागं. एकदा का श्रावण संपला, कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो गई बाटम बात. मला वाईट वाटतं महाराज, श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा तुम्ही आमोशेनच करता, आणि श्रावण महिन्याचा शेवट सुद्धा तुम्ही नाव सुद्धा गटारे आमोशा. काय नालायकपणा झाला, मला तर काही कळत नाही. अरे तुम्ही एखादा चांगला फ्लॅट घेतलाय, एखादा रो हाऊस घेतलंय, एखादा चांगला बंगला बांधलाय, 50 लाख रुपये बंगल्यासाठी खर्च केले, आणि त्या बंगल्याची वास्तुशांती असेल, त्या बंगल्याची घरभरणी असेल, माय मावल्यानो तुम्ही नवी साडी घालून बसता पूजेला का जुनी हो? 50 लाखाचा बंगला म्हणल्यानंतर तुम्ही नवऱ्याला कमीत कमी 5-10 हजाराची साडी तर आणायलाच लावसाल. तुम्ही 2-3 हजाराचा ड्रेस घालतात. मग नव्या घरामध्ये जात असताना जर तुम्ही नवे कपडे घालून जाता, हा नेम आहे, तर मग नवीन महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये जात असताना दारू पिऊन आणि मांसाहार खाऊन तुमच्या बापाने सांगितलं, तुम्हाला कोणी सांगितली ही पद्धत? अजिबात नाही. जे चुकीचं वागताय तुम्ही, जे करताय ते चुकीचं करताय, आणि जे वागताय ते सुद्धा चुकीचं वागताय. म्हणून एकनिष्ठता सर्वात महत्वाची आहे. अजून तुम्ही विचार करा, पक्षामध्ये जे लोक एकनिष्ठ आहे ते एकनिष्ठचे आता काही गेले, आणि काय झालं आता तर अवघडच झालं महाराज. मी भाग्यवान समजतो ते देवेंद्र फडणवीसला,
काय बुद्धिमान माणूस आहे महाराज तो. शेवटी विदर्भातला आहे आमचा, त्याच्यामुळे बुद्धिमानच असणार ना महाराज. त्याचं एक वाक्य मला आठवतं, मी पुन्हा येईल. बाबा तो तर आला नाही, पण त्याने किती लोकायला आणलं खरोखर महाराज. पहिली ढगफुटी कळत असताना इजा तरी झाल्या, शिंदे साहेब गेले. अहो ही ढगफुटी झाली, कोण आलाच माहित नाही. मी एका चांगल्या मंत्र्याला विचारलं, म्हणलं तुम्हाला माहितीये का? म्हणे मलाच माहित नाही. आता मंत्र्यालाच जर माहित नाही तर आपल्यासारख्या येड्याचं काय घेऊन बसले महाराज. म्हणून तुम्ही सुद्धा सर्व पक्षाचे फोटो खिशात ठेवा. जो उमेदवार येईल त्यांना म्हणा मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, म्हणजे तुमचं जमल. नाही तर तुम्ही त्या बावळ्यासाठी खाली भांडणं करू नका. आता ते वर एकत्रित झाल्यावर कालच्यानी विरोध कोणाला करायचा हा मोठा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही सर्वांचे फोटो, ते नाही का ते मकरंद नानासपुरेचा एक पिक्चर बघा, ते सगळे तसं तुम्ही सगळ्याचे, बीजेपीचे मोदी पवार साहेब सगळ्याचे ठेवायचे. ते आले म्हणायचे बघा आम्ही तुमचेच बघतोय, बस सगळ्याचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहा. उद्या काय होईल आणि कसं होईल काही सांगता नाही. म्हणून एक निष्ठता खूप महत्त्वाची. तुकोबराय सांगतात आपुला तो एक असणारा भगवान परमात्मा तुम्ही जीवनामध्ये आपलासा करा. आणि तो जीवनामध्ये जर नाही आपलासा केला तर तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना बोला तो एक देव करुणी घ्यावा. बोला तो देव करुणी घ्यावा. बोला तो एक देव करुणी घ्यावा. बोला तो देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख तेने विना जीवा. सुख तेने विना जीवा. थोडा कालावधी तुमच्या आणि माझ्याकडे शिल्लक आहे. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहे का. 100 वर्षाचा विषय त्यातलं 50 तर झोपीतच घातलंय तुम्ही. 50 उरलेले त्या 50ले 10 वर्ष बालपणात गेले, 20 वर्ष शिक्षणात गेले. 10-20 वर्षात काय करणार आहे? अगदी थोडे. कबीर महाराज सांगतात दिहुडा हो 2 दिन का महिमान, अरे कब सुमरोगे राम. बाल अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा 2 दिन का महिमान, कब सुमरोगे राम. कधी देवाचं चिंतन करणार आहे? अगदी थोडा विषय. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी द्या. तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. बाकीच्या गोष्टीचा जर विचार करायला गेलो तर धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जनस्मशाने देहे शितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, मानती लहान थोर देह सुखाची काजा. इंद्रिय मावळली आला बागुला आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे. अरे जोपर्यंत चलती, जोपर्यंत पैसा आहे, जोपर्यंत सगळ्या गोष्टी, तोपर्यंत लोक वरवर करतात, तुमच्या माग पुढे फिरतात. बरेचशा लोकांचं टोपण नाव अण्णा असतं. इथले अण्णा सोडून आणि अण्णा हजारे सोडून लोक प्रेमाने त्यांना अण्णा म्हणतात. अण्णा आले, अण्णा आले. जण असतं अण्णा ग्रामपंचायत मध्ये गेले की अण्णाला पहिली खुर्ची. अण्णा घरी गेले की सुनबाई चहा करू, कॉफी करू. एवढा अण्णाचं वजन आहे बसणारे अण्णांनो, ध्यान देऊन ऐका बरं माझं. लोक तुम्हाला कुठपर्यंत अण्णा म्हणतात, जोपर्यंत तुमचं अन्न चालू आहे तोपर्यंत लोक तुम्हाला प्रेमानं अण्णा म्हणतात. ज्या दिवशी तुमचं अन्न बंद होईल त्या दिवशी तोच अण्णा अण्णाला महाग होतो. एवढं जरी आजकालच्या अण्णांना कळलं तरी खूप झालं. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोटी. उलट तर देव किती दयावान आहे महाराज. करोना नावाची बिमारी तुम्हाला धोक्याची घंटा वाजून गेलेली आहे. त्यावेळेस तुम्हाला कळलं कशाची बायकोन कशाचे लेकर. अहो कुत्र्याला जशा भाकरी पेकतात तशा बायकांनी भाकरी पेकल्या. भाऊ तिकडच होय, इकडं येऊ नको. अशा वातावरणात सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे एवढं सुंदर तुम्हाला जीवन मिळालंय ना. बरवे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूच्या हारी, वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण.
उर्वरित काळामध्ये देवाचं चिंतन करा. ज्या संसारासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्हीच करता असं नाही, तुमच्या बापदाद्याने तेच केलं आणि तुमच्या बापदाद्याच्या अगोदर त्याच्या बापदाद्याने तेच केलं, पण आतापर्यंत कोणाचा तो परिपूर्ण झाला नाही. बा दुःखाचे केने सुटले जेत मरणाचे भले लोटले, ते मृत्यू लोकीचे घडले हाट वेळेने मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुणी. इंगळाचे ज्ञानोबराय सांगतात संसार म्हणजे दुःख आहे हो, आणि त्याच्यामध्ये अपेक्षा करणं महा अज्ञान आहे. मी तर नेहमी सांगतो, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तो ही तैसा झाला, उठा उठा जागा पाटी भयाले मोठे. माय बाप आपल्या बाप दाद्यापासून संसार करत आलोय, एवढे दिवस झाले तुम्ही काम करता, रात्रंदिवस कंपनीत नोकऱ्या करता, तुम्ही 60-60 वर्षाचे झाले, तुम्ही फक्त एवढ्या आयुष्यामध्ये फक्त एक छोटस घर बांधलं, पोरीचे लग्न केले, याच्यापेक्षा तुमच्याकडे आणि माझ्याकडे काही शिल्लक नाही. संसारात शिल्लक काहीच राहत नाही. संसारामध्ये शिल्लक राहतं तुम्ही केलेलं चांगलं काम, तुम्ही केलेलं भगवंताचं चिंतन. एवढा सुंदर अधिक मास चालू आहे महाराज, अधिकश्य अधिकम फलम. माझी सर्वांना विनंती आहे, प्रत्येकाला मी भीक मागतोय, पैशाची भीक नकोय, तुमच्या प्रॉपर्टीची भीक नकोय मला. 2 महिने तुमच्याकडे आहे ना, आता अधिक श्रावण 2 महिने महाराज, हे 2 महिने प्रत्येकानं घरी गेल्यानंतर उद्यापासून दररोज कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा. किती? 11 माळी. मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, माझा जगाचा मालक ते दूर केल्याशिवाय राहणार नाही. भगवंतावर विश्वास ठेवा महाराज. विश्वास तो करी स्वामीवरी, तुका म्हणे भार घातली यावरी, होईल काय वारी, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार. एकदा फक्त त्याच्यावर जबाबदारी टाका. जबाबदारी टाकल्यानंतर महाराज सांगतात, तयाच्या चिंतने निरसेला संकटा, संकट तराल दुर्घट भविष्य. मी दररोज एक आवर्जून वाक्य सांगत असतो. एका माणसाची सीर ब्लॉकेज झाली डोक्याची, त्याला संभाजीनगरच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. 4 तास ICU मध्ये त्याच्यावर ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर त्याला काढलं. काढल्यानंतर डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये. म्हातारे ते बिल पाहत होतं, जोड्या जोड्यात रडत होतं. त्या डॉक्टरला दया आली, माळकरी होता बिचारा, त्या म्हाताऱ्याकडे गेला, ओ बाबा, हे बिल जर तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल तर माझी विनंती तुम्हाला, मी यातले 5-6 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. त्यावेळेस तो म्हातारा हसून डॉक्टरला सांगितलं, ए वेड्या, माझी 25 एकर जमीन समृद्धी महामार्गामध्ये गेलेली, 2-3 कोटी रुपये भेटलेले आहे मला, पैशाची काही काळजी नाही. तू 50 लाख रुपये बिल जर काढलं असतं तर मी एका सेकंदात ते पे केलं असतं. मग बाबा, त्या 25 लाख रुपये बिल पाहून तुम्ही एवढ्या जोऱ्या जोऱ्यात का रडता? त्या डॉक्टरला जे म्हाताऱ्याने उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. डॉक्टरला ते म्हातारं सांगू लागलं, वेड्या, 4 तास ICU मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण अजून 1 रुपयाचं मेंटेनन्स घेतलं. नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो तुमचा. लाईट जर नाही भरलं तर तुमचं मीटर कट होतं. बरोबर सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता मावळतो. कधी त्या सूर्यानं तुम्हाला लाईट बिल पाठवलं का महाराज? बरोबर मिरगाचा महिना लागला की पाऊस येतो. कमी जास्त असेल पण पाऊस येतोच ना महाराज. तो येतो म्हणून तर पेता ना तुम्ही का तुमच्या घरच्या इरी आहे? नाही, तो येतोय, धरणं भरतायत म्हणून तुम्हाला घरपोच नळ येत आहेत. मग कधी त्या देवानं तुमच्याकडून नळपट्टी घेतली? अजिबात नाही. अहो महाराज, AC जर घ्यायची असेल तर पैसे लागतात.
एका एका ऑक्सिजनला एका एका टाकीला 1-1 लाख रुपये दिले कोरोनामध्ये. एवढी सुंदर नैसर्गिक हवा तुम्हाला. कधी वायुराजानं तुमच्याकडून बिल घेतलं का? मग ज्यानं तुम्हाला एवढं सगळं काही केलं त्याचा विचार कधी करणार आहे तुम्ही? तुमचे आई वडील तुमच्यावर प्रसन्न व्हावे याच्यासाठी 1 महिन्यातून तुम्ही 12 महिन्यातून 1 महिना पितृपक्ष, त्याला पितरपाठ म्हणतो आपण, आपल्या वाडवडिलाला जेव घालतो का? ते प्रसन्न व्हावे, त्यांनी आशीर्वाद द्यावा. पित्र खुश व्हावे म्हणून पितरपाठ आहे. देवाने तुम्हाला एवढं काही दिलं, तो खुश व्हावा याच्यासाठी तुमचे माझे काय प्रयत्न आहे? याच्यासाठी प्रयत्न करा. जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. जो या भिवरेच्या तिरी कट धरुनी करी, पाऊले समची साजिरी, हृदय धरुनी राहील. तो विश्वाचा मालक आहे, त्याला जीवनामध्ये आपलंसं करा. जर नाही तुम्ही त्याला आपलंसं केलं तर महाराज सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. ज्याच्यासाठी आलेले आहात ती गोष्ट जीवनामध्ये नाही घडली की मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, तूने जीवन गवा दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. आणि गेलेला पैसा तुम्ही परत कमवू शकता, गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, गेलेली जमीन परत घेऊ शकता, गेलेली सत्ता तुम्ही परत मिळवू शकता, गेलेलं पद तुम्हाला परत मिळेल. पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी असे कोट्यावधी रुपये दिले आणि तुम्ही डॉक्टरला सांगितलं मला आयुष्य द्या, नाही जमत. एकतरी बरं आहे, मरणाच्या ठिकाणी कोणाचा वशिला चालत नाही. बाकी सगळ्या ठिकाणी कीर्तन जरी घ्यायचं असेल तर वशिल्याने कीर्तन घ्यावं लागतं. काही काही गावात ठरलेले लोक असतात, त्यांच्या मार्फतच जावं लागतं. म्हणजे मग ते सांगणार बाबांची तारीख खाली नाही असं नाही, ते करावंच लागतं. बरोबर आहे, तो नियम आहे. बरोबर आहे का नाही? माईकवाला ठरवायचं असेल तिथं सुद्धा काही लोकांच्या पाया पडावं लागतं. मग सगळ्या ठिकाणी वशिला आहे, मरणाच्या ठिकाणी काय वशिला आहे? एकतरी बरं झालं वशिल्यानं माणसं जगत नाही, ते मोठे मोठे बोके मेलेच नसते महाराज. आणि पैशान जर माणसं जगले असते ते आल्या परत यमाला एक चेक देऊन गेले असते निघून. अजिबात तिथं कोणाचाच वशिला नाही चालत. मग वशिला न चालणार एक ठिकाणी मरण. ते मरण जर तुम्हाला मंगलमय करायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्वाचा उपाय काय आहे? नाव धड करा सहस्र नामाची, ते हे भवसिंधूशी थडी पावे. आणि असं केल्यानंतर तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, आता बरा हरी रामबाणे. म्हणून मला सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एरती माईक दुःखाची जनिती. ज्या संसाराचं बीजारोपण दुःखातून झालंय त्याला सुखाची अपेक्षा करणं जीवनातलं सगळ्यात मोठं अज्ञान आहे. सगळ्या संतांनी वर्णन केलं. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शूनी, पाठी लागले उडाळ. कवनामी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ, धर्म जागो सदैवाचा, तो बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. संसार दुःख रूपे, संसार दुःख रूपे. मग त्या संसार जर तुम्हाला सुख प्राप्त करून घ्यायचं असेल तर महाराज तुम्हाला सांगतात बाबांनो, करा रे बापांनो साधन हरीची, जनी करनीचे करू नका. सर्व साधू संतांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं. विनवितो सकळ जना, कर जोडून थोर लहाना, दानी तुले द्या मज दिना, म्हणे तू कया बंधू राम म्हणा. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जगजोगी जगजोगी, जाग जाग बोलती हो जगजोगी जगजोगी. सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला जाग केलंय. मज निरंतर जागविते निरंतर, जागविते
मला जागा करण्याचा प्रयत्न केला. मग काही लोक म्हणतील आम्ही झोपलेले का? अजिबात नाही. आता एवढं सुंदर नियोजन या खडसरी कुटुंबियांनी केलं, एवढी सुंदर मंडप व्यवस्था आहे, बसण्याची व्यवस्था आहे, सर्वांनाच्या जेवणाची व्यवस्था आहे, गायक वादक, हे सगळे जागृती अवस्थेमध्ये केलेलं काम आहे. झोपीत नाही ना महाराज. तुम्ही जागेचे, तुम्ही किती जागे? 2024 ची तयारी तुम्ही आतापासून करता, म्हणजे झोपलेले थोडे तुम्ही काही. अरे शेती कशी पिकवायची तुम्ही काय उद्या पाऊस पडला लगेच असं नाही. 2 महिने शेतकरी ठरवतो काय पेरायचं, सोयाबीन, कपाशी, मिरच्या काय लावायचं, अगोदर बियाणं आणून ठेवतो. मग शेतीची मशागत कशी तयारी करता याची तयारी आहे. मुलीचं लग्न कसं करायला, मुलाला MBBS कसं करायचं, घर कसं बांधायचं, गाडी कशी बांधायची, सगळ्या गोष्टीची तयारी करता. मग सर्व जाणकार मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे, तुम्ही आणि मी मरणार आहे याची तयारी कधी करणार आहे? तुम्ही आणि मी मरणार याची तयारी कधी करणार आहे? तुम्ही म्हणसाल मरणाची काय तरी, हो मरणाची सुद्धा तयारी ना. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सासना खोय, ना जाणीस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा, ही तुमच्या मरणाची तयारी आहे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. माझा देव खूप दयावान आहे. अहो भागवतामध्ये एक श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये भगवंताचं वर्णन करत असताना सांगतो तो किती करुणावाने. पुतनेने विष पाजलंय. काय पाजलंय पुतनेनं? दूध नाही, विष पाजलंय पुतनेने. विष पाजणाऱ्या पुतनेला सुद्धा सायुज्यता मुक्ती दिली. तुवा सनकादिकाचे माने सायुज्य सवरसु दिदला पुतनेजी, विषयाची निस्तन पाने मारू आली. शिशुपाळानं शिव्या दिल्या तरी त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. अरे रावणानं बायको पळवली तरी त्या रावणाला काय दिलाय? मोक्ष दिलाय. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती गड्यांनो, तुम्ही देवाच्या स्वाधीन व्हा. काय व्हा? देवाच्या स्वाधीन व्हा. स्वाधीन झाल्यानंतर जबाबदारी कोणाची असते? देवाची असते. लग्न झाल्यानंतर बाप काय करतो? पोरीचा हात घेतो, नवरदेवाच्या हातात देतो. कन्यादान म्हणतात त्याला आपल्या तिकडे. काय म्हणतात? हे बघ, आतापर्यंत मी माझ्या लेकराला जपलं, आता याच्यानंतर सर्वस्व जबाबदारी कोणाची आहे? कोणाची आहे? तुझी आहे. मग किती जरी मोठं संकट आलं, घरात तेल संपल्यानंतर दुःख बायकोला का? आपल्यालाच महाराज. कोरोनामध्ये कीर्तन बंद होते तरी सुद्धा स्वयंपाक तो खाणं तर चालूच होतं. मग टेन्शन कोणाला? आपल्यालाच. कब्बशी कधीच ताण घेत नाही महाराज, ताण असतो शिंगलाला. अरे सकाळी आपल्या मुलीचं लग्न असू द्या, कोणत्या एक मुलीचं, सकाळच्या 8 वाजेपासून रात्रीच्या 10 वाजा लोक तुमची आई 4 साड्या बदलते. पण 15 लाख रुपयाच्या लग्नाचा खर्च केला, त्या बापाला कपडे बदलायला सुद्धा वेळ नाही. मग ताण कोणाला आहे? बापाला का मायला? कर्ज मागायला लोक बाईकडे जातच नाही, कोणाकडे येतात? माणसाकडे येतात. म्हणून लक्ष देऊन ऐका. तिनं काय केलं? काय केलं? कोणाच्या बायकोनं कोणासाठी काय केलं? काय स्वर्गातून अमृत आणलंय का? काय नाही. बिचारीन फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं, तुमच्या नावाचं कुंकू लावतील, बस. एकदा 400-500 लोकांमध्ये आबडधोबड नाव घेते तुमचं, बस. वर्षभर तर तुमचं जर इथं एखादा तरी महात्मा असा दाखवा की त्याची बायको त्याचं दररोज दर्शन घेते. माझी नाही घेत बाबा. तुमचं काय सांगावं, तुम्ही भाग्यवान असाल. आम्ही गरीबी नसतो, त्याच्यामुळे पायाचा काही संबंध येत नाही. हा बी महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही घरी असता नाही घेत महाराज. वर्षातून एकदा मकर संक्रांतीला तुमचं दर्शन घेते, तरी सुद्धा आपण त्या बायकोसाठी आपल्या मायला सोडतो. सोडलेले किती लोकांनी. बापाला बोलत नाही, सख्या बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही. मग तिनं काय केलं? फक्त एवढंच केलं ना, तुमच्या नावाचे मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं, तुमच्या नावाचं कुंकू लावलं. याच्या उलट तुम्ही फक्त माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला. काय करा? माझ्या पांडुरंगाची माळ गळ्यामध्ये घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा आणि फक्त तुमच्या संसाराची जबाबदारी त्याच्यावर टाका. मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुमच्या जीवनात येणारं प्रत्येक संकट माझा भगवंत तारल्याशिवाय राहणार नाही. मागे पुढे उभा आहे, आलिया आघात. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय व्हावं लागतं? स्वाधीन व्हावं लागतं. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी. एकदा साधूने आणि देवाने ठरवलं की निश्चित ते होतंय.
जसे गोविंदाचे एरते मायके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हाला समोर ठेवली. ज्या मातोश्रीच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आमच्या मधुरुका आई धोंडीराम खरसडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त या कुटुंबियांनी खूप सुंदर नियोजन केलं. मी एक सांगू तुम्हाला, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल ना, त्या दिवशी तुम्ही निश्चित पोरकं होसाल महाराज. मला वाईट वाटतं, आज लोक प्रगतशील खूप झालेले आहे महाराज. लोकांकडे पैसा खूप आलाय, लोकांकडे प्रॉपर्ट्या झाल्या, लोकांकडे घरं आले, मोबाईल आले. वाईट वाटतं. पूर्वी लोकांचे घरं छोटे होते महाराज, पत्राचे कौलारू घरं होते, उकुडाचे घरं होते, पण एका घरामध्ये 40-40 लोक राहत होते. किती राहत होते? आणि त्या 40 लोकांचं जेवण एका चुलीवर जळत होतं महाराज. विशेष छोटं कुटुंब होतं, घर छोटं होतं, पण लोक 40-40 ॲडजस्ट होत होते. आज बंगले एवढे मोठाले महाराज की अर्ध्या एकरामध्ये बंगला आहे काही लोकांचं, पण बंगल्यात 2 जण, विठ्ठल आणि रुक्मिणी, पुंडलिक सुद्धा नाही. हे बावळ तिच्या थोबाडकडे पाहतं, ती याच्या थोबाडकडे पाहते. पाणी द्यायला माणसं नाही हो. कुठंतरी आपण पैशानं श्रीमंत झालोय, पण कुठंतरी विचारानं गरीब झालोय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुमच्या जीवनातलं दैवत तुमचे मायबाप आहे. आणि तुमच्या मायबाप ज्या दिवशी तुमच्या जीवनातून जाईल त्या दिवशी निश्चित मनुष्य पोरका होतो. मी नेहमी सांगतो, तुम्ही कंपनीतून रात्री नाईटला 3 वाजता घरी जा. 3 वाजता घरी गेल्यानंतर दरवाजावर थाप टाका, हे दार उघड. बायको दंदिशी दार उघडत तिच्या बेडरूम मध्ये जाऊन ती झोपून राहील. तिथंच त्या दरवाजापाशी तुमची आई झोपलेली असू द्या. रात्री 3 वाजता तिच्या मुखातून पहिला शब्द निघतो, ए बाळ्या, ए सोने, अरे 3 वाजले, एवढा वेळ असतोस का? हो आई, थोडा आज उशीर झाला. बरं जाऊ दे, जेवलास का तू? रात्री 3 वाजता सुद्धा जेवला का तू असं म्हणणारी जात या जगामध्ये फक्त तुमची माय. म्हणून अख्खा गाता वाचा तुम्ही, बायकोचं वर्णन कुठंच नाही. अख्खी ज्ञानेश्वरी वाचा, 9030 ओव्या, पण एकाही ओवीत ज्ञानोबरायनं आपल्या बायकोचं कोणाच्याच बायकोचं वर्णन नाही केलं मला, अजिबात नाही. एका ठिकाणी तुकोबराय काय खुश झाले बापा, काही कळत नाही, तुकोबरायने वर्णन केलं. बाईल म्हणती खर मरता तरी बरे, नासी येले घर थुंकून या. म्हणून लक्ष देऊन ऐका, ज्या दिवशी माय जाईल, ती मोबाईलला बायको सोर लावतो बंद करा. ज्या दिवशी तुमच्या जीवनातली आई जाईल, बाप जाईल, त्या दिवशी निश्चित तुम्ही पोरके होसाल. मी नेहमी सांगतो, पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. आई गेली की प्रेम गेलं, बाप गेला की आधार वड गेला. मी नेहमी सांगतो, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती, दादा प्रत्येकानं आपल्या आई बापाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. पुनश्च एकदा या कुटुंबाला द्यावे तेवढे धन्यवाद, ज्यांनी एवढं सुंदर नियोजन केलं. तुमची आई ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल,
तर त्या मायमाऊलीच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असेल, तीही विचार करत असेल किती भाग्यवान माय आहे मी. इथं जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाही आणि मी गेल्यानंतर माझ्या कुटुंबियांनी एवढा सुंदर उत्सव ठेवला. निश्चित तुमची माय तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. म्हणून पुन्हा एकदा तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे एरती माई के दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे. चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष, बोलण्याच्या योगामध्ये कोणाचा अंतकरण दुखावला असेल तर निश्चित सर्वांनी मला आई वडिलाचं अंतकरण करून माफ करा. आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो, एवढा सुंदर अधिक मास आहे, अधिक मासामध्ये जेवढी तीर्थयात्रा करता येईल तेवढी करा. जेवढं देवाला जाता येईल तेवढं जा. पंढरपूरला जा, आळंदीला जा. नसल जाणं होत तर बसल्या ठिकाणी दररोज कमीत कमी 11 माळी तरी भगवंताचं काय करा, चिंतन करा. उग कहा गए थे तो कहा नाही, जलमी आला ह्यालान पाणी वाव वाव मेला, काही फायदा नाही. तुम्हाला असं वाटतं मी म्हणजे लय मोठा आहे, काही नाही महाराज. 1 मिनिटात लोक तुम्हाला विसरतात हो. तिकडं अंत्ययात्रा चालू असते आणि इकडं प्रॉपर्टीसाठी भांडणं चालू असते. एखादा ॲक्सिडेंटमध्ये गेला तिकडं त्याचं PM चालू असतं आणि इकडे याचे पॉलिसीचे पैसे कोणाच्या नावावर करायचे याची तक्रार चालू असते. एकदम स्वार्थी जग आहे. या जगामध्ये तुमचं ना कोणी आहे, ना बायको, ना लेकरं, ना विक्रं, काही नाही. फक्त आपल्या मस्तीत राहा. त्यांच्यासोबत राहून देवाचं चिंतन करा. वेळ नका वाया घालू. तुमचं दुःख या जगात कोणीच घेऊ शकत नाही. तुम्हाला आजार लागल्यानंतर पैसे पुरू शकतात, पण दुःख तुम्हाला सहन करणे. मग दुःख जर आपल्याला सहन करणे, ज्या गोष्टीमुळे जर दुःख होत असेल ती गोष्ट करण्याच्या ऐवजी भगवंताचं चिंतन करा. जास्त वेळ नाही मागत मी तुमचं. 1 माळ जपायला कमीत कमी 2 मिनिटं लागतात. 11 माळी जपायला तुमच्या जीवनातले फक्त आणि फक्त 22 ते 23 मिनिटं, अर्धा तास धरा. ते अर्धा तास जर तुम्ही भगवंताचं चिंतन केलं तर तुम्हाला समाधान लागेल, आनंदानं झोपेल. संत विचार आहे, श्रावण महिना अधिकश्य अधिकम फलम, त्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात, धोंड्याचा महिना म्हणतात. नवीन जे धोंडे त्यांची लय मजा आहे महाराज. नेमकं सासरे धोंडे खाऊ घालतात का धोंडे मारतात, ज्याचे त्याचं नशीब आहे. आता काय सांगावं. म्हणून सर्वांना माझी विनंती, खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्वांनी केलं. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्ण विराम देतो. जाता जाता छोटीशी सूचना आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतो. तुम्ही माणसाला काही पैसे वगैरे मागता का? अजिबात तसलं काही पाप मनात आणू नका. त्या गाईची सेवा करण्यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. सुंदर अशी वारकरी अगरबत्ती, समोर डस्टर गाडी उभी आहे. प्रत्येकानं घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही माणसाला मारा, तुम्ही असं कसं म्हणता? अजिबात नाही. मी नेहमी सांगतो, मी कीर्तनाचे पैसे मानधन खूप घेतो हे लोक म्हणतात, पण आतापर्यंत कीर्तनाच्या पैशातून फक्त मंदिरच बांधलं. तुम्ही चोखोबराच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम पाहिला, 50,000 लोकांना आमरस होता महाराज. एका छोट्याशा खेड्यागावामध्ये मुख्यमंत्री सारखा एवढा मोठा देश, राजा आपल्या महाराष्ट्राचा, ते सुद्धा येऊन गेले. खूप सुंदर उत्सव आहे. आणि तिथंच एक छोटीशी गोशाळा आहे. त्याचं रक्षण व्हावं, त्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून हा छोटासा उपक्रम आहे. समोर डस्टर गाडी उभी आहे. घरी जाताना अगरबत्तीचा जर पुडा नेला, त्याच्यातून जो पैसे येईल ते निश्चित गायीच्या मुखात जाईल. याची शाश्वती मी नारदाच्या गादीन देतो. ज्ञानेश्वर गजर कीर्तनाचा.